हॅलो, वेलकम पुन्हा एकदा. आज एक हेल्दी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. रेसिपी तुमच्या ओळखीचीच आहे, कणकेचे उकडीचे मोदक. येस, 2 वाटी मी नारळाचा कीस घेतलेला आहे, 1.5 वाटी मी गूळ घेतलाय. गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲडजस्ट करू शकता. त्यानंतर मी वेलची पूड घातली, तुम्ही ड्रायफ्रुट्स घालू शकता. नंतर मी घट्टसर अशी कणिक मळून घेतलेले, तुम्ही बघू शकता. याचा डो अगदीच सैलसर असा नाहीये, घट्ट असा आहे. आणि त्यानंतर आता ट्विस्ट, ओ माय गॉड, आता हा पिठाचा गोळा गेला गरम पाण्यात. येस, उकळत्या पाण्यामध्ये मी हा पिठाचा कणकेचा गोळा सोडलेला आहे. ओ माय गॉड, तुम्हाला वाटेल कोमल हे काय करतेस तू? तर इथेच खरी गंमत आहे. 10 मिनिटं आपल्याला कमी आचेवर या उकळत्या पाण्यामध्ये हा कणकेचा गोळा ठेवायचा आहे. याचं कारण असं आहे की 10 मिनिटं याच्यामध्ये तो कणकेचा गोळा ठेवल्यामुळे त्यातलं जे ग्लुटन आहे ते बऱ्यापैकी रिलीज होऊन त्या पाण्यामध्ये जातं आणि ती जी कणिक आहे ती अत्यंत हलकी होते. ज्यांना ग्लुटनची ॲलर्जी आहे, ज्यांचं वजन जास्त आहे, डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, ज्यांना गव्हाचे पदार्थ खायला मनाई आहे, ते सुद्धा अशा पद्धतीने गिल्ट फ्री मोदक खाऊ शकतात. तर हे पीठ छानपैकी मळून घ्यायचं आहे. अर्थात ते आता खूप गरम आहे, थोडं थंड करून घेणार आहे. थोडं थोडं पाणी घालून गरजेपुरतं आपल्याला छानपैकी आता मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता पीठ बघा किती छान चिकनं झालेलं आहे. तर अशा पद्धतीने छानपैकी पीठ मी मळून घेते. हे बघा, तुम्ही बघू शकता हे पीठ जे आहे ते हाताला चिकटत नाही, अगदी सहजपणे हातातनं ते निघतंय. हां, आता बघा किती सुंदर असे छोटे छोटे गोळे मी करून घेतलेत. आता हे कोरडे होऊ नयेत म्हणून एक आणखी टिप अशी आहे, तुम्हाला खूप तूप जर वापरायचं नसेल, खूप तूप खायचं नसेल, तसंच थोडेसे ना असे थेंब मी टाकून घेतलेत कढईच्या आजूबाजूने. आणि आत्ता गंमत बघा, किती छान अगदी तुकतुकीत दिसत आहेत सगळे गोळे. वाव. आता मस्तपैकी मोदक वाळायला घेऊयात. आता त्यासाठी सगळी पूर्वतयारी करायची आहे. सगळं सामान आपल्या टेबलवर घेऊन बसायचं आहे. गोळे, त्यानंतर खोबऱ्याचं जे सारण केलं आहे ते जवळ घेऊन बसायचं. तुपाची वाटी मी जवळ घेतली, पण मला तुपाची काही गरज नाही वाटली. आणि हां, सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी चाळणी घेतलेली आहे आणि त्यावर ओलं फडकं घेतलेलं आहे, स्वच्छ मलमलचं. आणि आता मी पारी कशी करते बघा. आता पारी करताना मी लाटून वगैरे काही घेत नाही. अशा पद्धतीने एक गोळा मी हातावर छानपैकी घेतलेला आहे आणि त्याच्या कडेकडेने मी तो वाढवते. आणि मधलं जेव्हा मला वाढवायचं आहे तेव्हा मी हातांनी, बोटांनी मध्ये असा दाब देते आणि असं सुंदर असं गोलाकार छानपैकी अशी पारी तयार होते. आता यामध्ये मी हातानेच थोडंसं सारण घेणार आहे, अंदाजाने. चमचा वगैरे काही मी वापरत नाही. अगदी थोडंसं सारण भरायचं आहे, खूप नाही भरायचं आहे, जेणेकरून आपला मोदक फुटणार नाही. आणि मग अलगद अगदी बोटांनी छानपैकी कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. येस, अशा पद्धतीने. आणि मग डाव्या हाताने त्याला थोडासा दाब देत देत त्याला गोलाकार खालून करायचा आहे आणि वरून त्या पाकळ्या मिटायच्या आहेत. आणि वरून जे एक्स्ट्रा पीठ आहे ते आपल्याला बाजूला काढायचं आहे. पुन्हा एकदा खालचा जो हात आहे त्याने मोदकाला छान छान असा दाब देऊन गोल 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 करायचा आहे. बघा किती सुंदर मोदक तयार झालाय. वाव. माझे सगळे मोदक वळून झाले आणि अत्यंत छोटासा असा गोळा राहिला होता, मी त्याचा सुद्धा मोदक बनवलाय. किती क्यूट आहे. चला, आता मोदक आपल्याला उकडायला ठेवायचं आहे. त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे. माझ्याकडे मोदक पात्र वगैरे काही नाही आहे. कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलेले, उकळलेलं आहे. त्यात मी रिंग ठेवलेली आहे आणि आता त्याच्यावर मी ती चाळणी ठेवणार आहे. चाळणीमध्ये आधीच आपण ओलं फडकं ठेवलं होतं, त्यात मोदक आपण ठेवले होते आणि आता झाकण ठेवून मी 10च मिनटं हे फक्त उकडून घेतलेलं आहे, स्टीम केलेलं. आणि त्यानंतर गॅस बंद करून मी 2-3 मिनटं मोदक तसेच ठेवले. आणि त्यानंतर पुन्हा एकदा तीच रिंग मी खाली घेतली आणि त्या रिंगवर हे सगळे मोदक म्हणजे ती चाळणी त्यावर ठेवली. त्यानंतर मी ते फडकं उघडलं आणि छानपैकी ते मोदक थंड करायला ठेवलेले. हा हा, काय मस्त मोदक झालेत. तुम्ही सुद्धा असे गिल्ट फ्री मोदक बनवा, खा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. ईट हेल्दी, स्टे हेल्दी.